ज्ञानेश्वर सुरेश जाधव वय 41 हा त्याची आई सत्यभामाबाई, पत्नी छाया, मुलगी पायल व मुलगा मंथन यांच्यासह कॉलेज रोड अहिल्यादेवीनगर निफाड येथे राहत असून तो मजुरी करून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. छाया हिचे माहेर निफाड येथील उगाव रोड येथील असून तेथे तिची आई ताईबाई दगू कराटे, तिचा भाऊ सोनू, त्याची पत्नी लक्ष्मी व त्याची 3 मुले शुभम, बाळू व एक लहान मुलगा अशा परिवारासह राहण्यास आहे. छायाची बहीण माया हिचे लग्न सुमारे 20 वर्षांपूर्वी श्याम आगनदास माळी याच्यासोबत लावून देण्यात आले होते. हे दोघे मजुरी निमित्ताने सुमारे 3 ते 4 वर्षापासून भौर फाटा येथे राहण्यास आहे. त्यांना मजुरीचे काम मिळेल त्या पद्धतीने त्यांच्या कुटुंबासह ते राहतात. सुमारे 4 ते 5 महिन्यापासून हे पती पत्नी भौर फाटा येथील निखेर आहेर यांच्या मालकीच्या शेतातील घरात त्यांच्या कुटुंबासह राहण्यास होते. त्यांच्या शेतात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. माया ही तिचा मोठा मुलगा गणेश याच्यासोबत कामाला जात असे. मात्र श्याम हा काही कामधंदा करत नव्हता. उलट माया तसेच गणेश यांनी मजुरी करून आणलेल्या पैशातून त्याला दारू पिण्यासाठी पैसे मागायचा. या कारणावरून त्यांच्या कुटुंबात वारंवार भांडणे होत असत. तिने पैसे दिले नाही की तो तिला सतत मारझोड करत असायचा. माया ही दिनांक 21 मे 2026 रोजी मुलाबाळांसह उगाव रोड निफाड येथे तिच्या माहेरी आली होती. त्यावेळी तिची बहीण छाया ही देखील माहेरी गेलेली होती. छायाने सकाळी तिच्या नवऱ्याला फोन करून सांगितले की बहीण मायाचा नवरा तिला दारू पिऊन खूप मारझाड करतो. तसे त्याचे मजुरीचे पैसे त्यांना देत नाही. त्या पैशातून तो खूप दारू प्यायला लागला आहे. त्याने काल रात्री माझा भाऊ सोनूच्या मोबाईलवर फोन करून घाण शिव्या दिल्या असून बहीण मायाला तू देवळाला ये, तुम्हाला डायरेक्ट चिरून टाकतो असे सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही उगाव रोड येथील घरी या, तिथून आपण सर्वजण देवळा येथे श्यामदाजी यांच्याकडे जाऊ, त्यांची समजूत काढू असे सांगितले. त्यामुळे छायाचा नवरा ज्ञानेश्वर हा सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्याच्या मोटरसायकलने सासरी उगाव रोड निफाड येथे गेला. तिथून सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर त्याची पत्नी छाया, सासू ताईबाई असे त्याच्या मोटरसायकलने तर त्याचा साला सोनू, नातेवाईक शंकर आणि माया असे 3 सोनू यांच्याकडील मोटरसायकलने निफाड येथून निघाले. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास श्याम राहत असलेल्या ठिकाणी भौर फाट्याजवळ निखिल आहेर यांच्या शेतात जाण्यासाठी बनवलेल्या लोखंडी गेटजवळ ते पोहोचले. त्यावेळी लोखंडी गेटचा दरवाजा बंद असल्याने सर्वजण तेथेच थांबले. त्यानंतर सोनूने त्याच्या मोबाईलवरून श्यामला फोन केला. आम्ही तुमच्या घराजवळ आलो आहे, तुम्ही घराकडे या असे सांगितले. त्यानंतर सुमारे अर्धा तासानंतर श्याम हा त्याचा पुतण्या दादू भाऊराव माळी याच्यासोबत मोटरसायकलवरून तेथे आला. त्यावेळी ज्ञानेश्वरी जाधव, त्याची पत्नी छाया, माया श्याम माळी, साला सोनू दगू कराटे, सासू ताईबाई दगू कराटे यांच्यासह गेटजवळ बसलेले श्यामने पाहिले. त्याने त्याच्या जवळील गाडी रस्त्याकडेला लावली आणि तो त्यांच्याजवळ आला. तेव्हा आलेले सर्वजण त्याला दारू पिऊ नको, मायाला मारहाण करू नको असे समजावून सांगू लागले. मात्र श्यामने त्याच्याकडे असलेला चाकू बाहेर काढला आणि मायाला चाकू मारण्याच्या उद्देशाने चाकू जोराने फिरवला. त्यावेळी सोनूने मायाला हाताने मागे ओढले, त्यामुळे तो वार चुकला. तेव्हा श्यामने छायाला, तू कायम आमच्या नवरा बायको मध्ये येत राहते, तुला आज संपूर्णच टाकतो असे म्हणत हल्ला केला. संतापात त्याने हातातील धारदार चाकूने मेहुणे छायाच्या छातीत डाव्या बाजूत भोकसले. ती गंभीर जखमी होऊन जागेवर खाली कोसळली. तर भांडण सोडत असताना दोन्ही हातांना चाकूंचा वार लागल्याने सोनूही जखमी झाला होता. दोघे बहीण भाऊ जखमी झालेले आलेले सगळे संतप्त झाले. तेव्हा मात्र श्यामने तिथून पळ काढला. जवळच असलेल्या गवताच्या दिशेने तो पळून गेला. त्याचा पाठलाग न करता सर्वांनी छायाला दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास ॲम्ब्युलन्सने कळवण येथील सरकारी दवाखान्यात नेले. त्यावेळी कळवण येथील सरकारी दवाखान्यात डॉक्टरांनी छायाला तपासून ती मयत झाल्याचे घोषित केले. छायाचा मृतदेह पुढील कारवाईसाठी देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. ज्ञानेश्वर जाधवने साडू श्याम आगनदास माळी याच्या विरोधात फेऱ्यात देवळा पोलीस स्टेशन येथे दाखल केली. 22 मे 2026 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या दरम्यान मी तसेच माझी पत्नी छाया, साली माया, साला सोनू, सासू ताईबाई, नातेवाईक शंकर असे माझे साली मायाला तिचा पती श्याम आगनदास माळी याला भेटण्यास आणि समजावून सांगण्यास गेलो होतो. पण या भांडणात साडू श्यामने त्याच्या हातातील चाकूने माझी पत्नी छायाच्या छातीवर डाव्या बाजूस चाकूने भोसकून ठार मारले आहे. तसेच माझा साला सोनू हा भांडण सोडत असताना त्यालाही दोन्ही हातांना चाकू लागून त्याच्या दुखापतीस कारणीभूत झाला. म्हणून माझी साडू श्याम आगनदास माळी वय 36 याच्या विरुद्ध फिर्याद आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून श्याम माळी विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुन्हा गुन्हा केल्यानंतर श्याम माळी हा पसार झाला होता. तो पिळकोस
खामखेडा सावकी परिसरात असल्याची माहिती सरपंच वैभव पवार यांना मिळाली. त्यांनी तत्काळ देवळा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सरपंच वैभव पवार, माणिक शेवाळे आणि त्यांची टीम या संशयितांचा पाठलाग करून त्यांना पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाने देवळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.